अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध होतोय। माजी आमदार उल्हास पाटलांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। धरणाची उंची वाढल्यास पूरस्थितीची भीती, जलसंपदा मंत्र्यांकडे सखोल कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पूरग्रस्त स्थितीला सामोरे जावे लागेल, अशी ठाम भूमिका माजी आमदार उल्हास पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर बैठकीमध्ये मांडली। आणि या बैठकीत शिरोळ तालुक्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला संभाव्य धोका समजावून सांगताना उल्हासदादांनी सखोल कागदपत्रे सादर केलीत। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास 2019 मधील प्रमाणे पूरस्थिती उद्भवू शकते आणि त्यात शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।